बाया ही कशी घ्याय पाणी आण ग बायडे. काय करते ग इंदुळ पुतर घरात? पाणी घ्या तर. हा रानात जायचं उरकायचं तर सारे सकाळ धरून घराच्या बाहेरच निघा ना. मनुष्य हक्का मारीन तव निघायचं. मनुष्य आकापर्यंत तो निघायचं. मला ही साडीमध्ये नाही काम जमत. मग काय मग मला ड्रेस घालायचा आहे. मस्यानी नांदायला आई बापाच्या घरी असतं ड्रेस, इथं नांदायला साडी असती. अहो पण नाही होत. आणि तसे पण आता जनरेशन चेंज झाले. सगळ्या पुरी आजकाल ड्रेसच घालतात. सगळ्यांचं काय करायची? एखाद्याने तिकडं फाशी घेतली दोरी घेऊन, म्हणजे आपण घालायचा काय गळपास घ्यायचा आणि घ्यायची फाशी. हे बघा मी तुम्हाला आताच सांगते, मी नाही ही साडी घालणार नाही. मला काम पण होते ना. तर तुम्ही मग तुम्हाला जर म्हणायचं असेल ना का साडी घाल, तर मी फक्त साडी घालीन, काम नाही काय करणार. नाही जमत मला साडीमध्ये काम. आणि याच्या आधी मी काय साडीच घालत होते का? ड्रेस घालून काम करीत जाईन. तुम्हाला पटते का नाही मला सांगा. मला नाही पटत, मला साडी पटते. मग मी साडी घालीत जाईन आणि कामच नाही करत जाणार. जाऊ दे, राहिलं तर राहिलं. काम करा काय तुझं बाप यायचं काय, इथं खायला नाही लागायचं का? उपास रचेन काय तू? हा मग मला साडीमध्ये नाही जमत. तू असं सांग ना, मी जेवणार सुद्धा नाही, काम नाही करायचं तर मी जेवणार बी नाही म्हणा. हा मग मी एक काम करेन, माझ्या घरीच निघून जाते, तिकडे जाऊन खाते. मग तिकडे ड्रेस घालीत बसते. अगो बाय, पण इथं सासरी आल्यावर तसं असतं का माघारी जायचं आणि यायचं? कवर जाशीन आणि कवर राशीन, चुलीचं लाकूड चुलीला जाळावं लागतं. लय या बापाच्या घरी जाऊन निभाव नाही लागायचा. पण मग तुम्ही चेंज व्हा ना तसं. पण मला नाही पटत. कस काय नाही पटत? नाही बाई, घालतात ते बरं चालतं बाबा तिकडे. अजिबात नाही, पुरी सुद्धा नाही घालीत. मी सांगितलेले त्यांना, एकदा लग्न झालं ना आई बापाची ते ती नखर, आणि सास सासऱ्याच्या घरी आले की त्या सास सासऱ्याच्याच पद्धतीने मनानेच पुरीने वाकाया पाहिजे. तसलं अजिबात गोरमोर तोंड करायचं नाही. मला तसलं पटायचं नाही. अहो असं कसं पाठायचं नाही? मी एवढी शिकलेली आहे, एवढी सवरलेली, आणि मी तसं पण गावाकडे कधी राहिलेली नाही, तिकडे सिटीमध्येच राहिलेली. अहो माझ्या मैत्रिणी त्या येतात, छोटे छोटे कपडे घालून येतात. अहो माझ्या हसतात एवढी मोठी साडी पाहून. काय म्हणतात काय बारदान दिसतं ना अंगाल. त्या पुरी मैत्रिणीला म्हणायचं, आता मी आई बापाच्या घरी नाही म्हणायचं, मी नांदाय गेली, सास सासरे येत इथं. माझं नाव का सांगा ना, सासू आफाट आहे म्हणून. अगं बाईच्या झालं मला आल्यावर बाईने काय घालावा आणि कसं राहावा. मला अजिबात पटायचं नाही. माझ्यासारखंच मला पाहिजे. मी आधीच बोली केली ती, पोरगी तुमची किती का शिकलेली असताना पण इथं शेतकऱ्याला इथं रानात यायची म्हणल्यावर हे असायचं पाहिजे. तर म्हणले हा म्हणता तसं चलन. आणि आता म्हणते माझ्या मैत्रिणी लागून ते तिकडं कोतरा. काय करायची ग? माझी मनाई हेच पाहिजे. अहो मला नाही जमत हे. मला नाही असं हातभर बांगड्या जमत, डोक्याला लाल लावलेलं जमत. नाजूक केलंय बस झालं. हा नाजूक व्हायना पण कपाळीला टिकली पाहिजे. आणि हातात तुला नाही 4 डझन बांगड्या खापल्या तर 1 4 का व्हायना पण बांगडी पाहिजे हातात. अहो मी एकच दिवस केले तर मला पर कसा विसा झालाय माझा जीव. रोज रोज कोण करीन असं? हा अजिबात नाही, मला पटणार नाही तसलं. या असंच पाहिजे. गळ्यात दोरला असल्याशिवाय माणसाने जेवायचं नाही. हातात बांगडी असल्यावर लग्न झालं ना जेवायचं नाही. हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते, माझ्याकडे होणार पण नाही आणि मी करणार पण नाही. अगो बाय, किती हात पाय आपटीत गेली ना तरी माझ्याच्याने जप सुद्धा जमणार नाही. तिच्या आई बापाचं नाव कमावायचं असताना आता ज्याला नाव कमावायचे साडी नेसतोनच राहणार. बिगर साडीची तशी राहणारच नाही. साडी नसल्यावर ती बाई दिसती काय? एवढी एवढीशी पोरगी दिसती. 4 लेकराच्या याचे धरतीने कालाव काय बी तसलं दोबाळक वाढ दिसाना धड दिसाना. साडी कशी दिसती बाई? भरदार दिसती साडी घातल्यावर. कसली असू बांडी बुरकी म्हणतात ना, भावाची असावा, बहीण भावाला असावा बांडी बुरकी चुळी, एका रात्रीचा इसावा.